पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता जिल्हाधिकारी संतोष पाटील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात पारदर्शक व गतीने अंमलबजावणी सुरू असून योजनेची दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय कुमार सुद्रिक यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 52,662 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या यादीत 31,556 पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेपेक्षा माफीची रक्कम कमी असणार नाही. या योजनेअंतर्गत नियमानुसार एकरकमी सेटलमेंट करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत 6 विषयांना मंजुरी. पंचायत समितीच्या मासिक सभांना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचे निर्देश. सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेवरील 6 महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या मासिक सभांना जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नियमित उपस्थित राहावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा लोकल बोर्ड इमारतीतील सभागृहात स्थायी समितीची सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष राजूभैया भोसले, कृषी समितीच्या सभापती लता कर्णे, शिक्षण समितीच्या सभापती तेजस्विनी कदम, जिल्हा परिषद सदस्य प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते. सभेत विषयपत्रिकेवरील 6 विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. विविध विषय समित्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची माहिती संबंधित समिती सचिवांनी स्थायी समितीसमोर सादर केली. तसेच शासनाकडून प्राप्त झालेले महत्त्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि इतर प्रशासकीय बाबी सदस्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या मासिक सभांना संबंधित विभागांचे जिल्हा परिषद अधिकारी नियमितपणे उपस्थित राहून स्थानिक प्रश्नांचा तात्काळ आढावा घ्यावा व त्यावर कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. दरम्यान सभेसाठी निमंत्रित करण्यात आलेल्या काही शासकीय विभागांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले आणि सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विभाग प्रमुखांना पुढील स्थायी समितीच्या बैठकीस अनिवार्यपणे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. कोरेगावात 1 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर. विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीने राज्यभर राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता जितराज मंगल कार्यालय, रेल्वे स्टेशन शेजारी कोरेगाव येथे भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली. या शिबिरामध्ये नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रे, दाखले, लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत सेवा, विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, मार्गदर्शन तसेच आरोग्यविषयक सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत सुलभ, पारदर्शक व जलद पद्धतीने पोहोचवणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या शिबिरास आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीसह उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी, भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक धनंजय कदम, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रताप कोळी तसेच विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील पंचायत समितीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, नगरसेवक व विविध लोकप्रतिनिधीही शिबिरात सहभागी होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली. महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात येणार असून शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, युवक, विद्यार्थी तसेच विविध योजनांचे पात्र लाभार्थी यांना विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. विविध प्रमाणपत्रे, दाखले, शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकारणे, मार्गदर्शन आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजना
सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते तसेच नायब तहसीलदार संदीप चव्हाण व शारदा खाडे यांनी केले आहे. वसना नदीवरील पर्यायी मार्गाचा भराव, पुराच्या पाण्यात वाहून वाई वाठार स्टेशन मार्गावरील वाहतूक बंद. कोकण आणि घाटमाता या प्रदेशांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या वाई वाठार स्टेशन मार्गावरील वाघोली ते पिंपुडे बुद्रुक दरम्यान वसना नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू असताना पर्यायी मार्गासाठी टाकण्यात आलेला मातीचा भराव शुक्रवारी दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास पुराच्या पाण्याच्या वेगामुळे वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली असून वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे. वसना नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाच्या कामादरम्यान वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी शेजारी सिमेंट पाईप टाकून त्यावर मातीचा भराव करून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. पुराच्या पाण्याचा वेग वाढल्याने पर्यायी मार्गावरील मातीचा भराव वाहून गेला आणि हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा लागला. या घटनेमुळे वाई वाठार स्टेशन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून कोकण आणि घाटमाता परिसरात ये जा करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. विशेषतः दैनंदिन प्रवासी, शेतकरी, व्यापारी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान वाई वाठार स्टेशन मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच रात्रीच्या वेळी प्रवास टाळावा किंवा अत्यंत दक्षतेने करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाटर स्टेशन पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला आहे. कोरेगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, जबरी चोरी प्रकरणी तिघांना काही तासात अटक, 41,000चे रोकड व वाहन जप्त. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कुमठे तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत व्यापाऱ्याला मारहाण करून 41,000 रुपयांची रोकड जबरीने लुटणाऱ्या तिघा आरोपींना कोरेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक करून गुन्ह्याचा छडा लावला. आरोपींकडून चोरीस केलेली संपूर्ण 41,000 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले अशोक लेलंड दोस्त कंपनीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 31 जुलै रोजी पहाटे सुमारास 2:30 सुमारास सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कुमठे गावच्या हद्दीतील नायरा पेट्रोल पंपाजवळ मांडवे तालुका खटाव येथील व्यापारी लंकेश निवृत्ती शिंगाडे हे त्यांच्या स्विफ्ट कारमध्ये थांबले असताना तिघा अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी शिंगाडे यांना मारहाण करून त्यांच्याकडील 41,000 रुपयांची रोख रक्कम जबरीने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपींनी वापरलेल्या अशोक लेलंड दोस्त वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे तांत्रिक व गोपनीय माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना त्याच दिवशी अटक केली. तपासादरम्यान आरोपींकडून जबरीने चोरलेली संपूर्ण 41,000 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले अशोक लेलंड कंपनीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केल्याने कोरेगाव पोलिसांच्या तत्पर कामगिरीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोरेगाव पोलीस प्रशासन सदैव कटिबद्ध असून नागरिकांच्या सुरक्षितेस सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे, अमित गायकवाड, ओमकार भेगडे, हवालदार ज्ञानदेव साबळे, विक्रांत लावण, विलास ढमाळ, संदीप माने, पोलीस कॉन्स्टेबल समाधान शेळके, गणेश शेळके, प्रमोद भोसले, धनाजी कदम, चालक पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी माने तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी नलावडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.